देन आपण युनिट नंबर 5 सुरू करणार आहे. स्पेक्ट्रोस्कोपिक टेक्निक. स्पेक्ट्रोस्कोपिक टेक्निक तुम्हाला स्पेक्ट्रोस्कोपिक भरपूर टेक्निक येतात. UVA, IRA, NMRA, कार्बन स्पेक्ट्रोस्कोपी, तुमची हायड्रोजन स्पेक्ट्रोस्कोपी. NMR मीन्स न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स स्पेक्ट्रोस्कोपी. तर तुम्हाला त्याच्यापैकी फक्त 2 स्पेक्ट्रोस्कोपी दिलेल्या आता. UV स्पेक्ट्रोस्कोपी. UV मीन्स अल्ट्राव्हायलेट व्हिजिबल स्पेक्ट्रोस्कोपी. And then IR spectroscopy. IR means infrared spectroscopy. Infrared spectroscopy. These are electromagnetic radiation. Electromagnetic radiation means what? Electromagnetic radiation is a form of energy that is produced by oscillating electric and magnetic disturbance or by the movement of electrically charged particles traveling through vacuum or matter. Means तुमचे एक्स रेज, गॅमा रेज, तुमचे कॉस्मिक रेज, UV, फिजिबल, IR, then far IR, microwave, radio waves. These are the electromagnetic radiation. तुम्ही एक्स रेज, गॅमा रेज, बीटा रेज हे तुम्ही पाहिलेले सर्वांनी. गॅमा, एक्स रे, UV माहिती आहे तुम्हाला, अल्ट्राव्हायलेट माहिती ना. IR माहिती नसेल मला वाटतं. इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी. UV अल्ट्राव्हायलेट तुम्हाला माहिती, आपण त्याच्यावरती प्रॅक्टिकल घेतलेलं आहे ऍब्झॉर्प्शनचं, कलोरोमेट्रिक टायट्रेशन वरती. कलोरोमेट्रिक टायट्रेशन आपण सोडून तयार केलं होतं कॉपर सल्फेटचं आणि त्याचा ऍब्झॉर्बन्स मेजर केला होता वेगवेगळ्या वेव्हलेंथला. ओके, दीज आर अल्ट्राव्हायलेट स्पेक्ट्रोस्कोपी. मग देन व्हॉट इज ते प्रॅक्टिकल आपण कशाच्या बेसवरती घेतलं होतं, त्याच्यावरती यूज केलं होतं आपण लॅम्बर्ट्स बियर्स लॉ. लॅम्बर्ट्स बियर्स लॉ मीन्स लॅम्बर्ट्स लॉ. फर्स्टली आपण पाहू लॅम्बर्ट्स लॉ अँड देन सेकंड बियर्स लॉ. लॅम्बर्ट्स लॉ तुमच्या स्क्रीन वरती दिसते. तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन विचारला जाईल, राईट स्टेट अँड एक्सप्लेन किंवा प्रूव्ह लॅम्बर्ट्स लॉ 2 मार्क साठी, किंवा स्टेटमेंट विचारलं जाईल फक्त. स्टेटमेंट काय लॅम्बर्ट्स लॉचं. तर व्हॉट इज स्टेटमेंट? द रेट ऑफ डिक्रीजिंग intensity of radiation, the rate of decreasing intensity of radiation is directly proportional to path length of a solution. Is directly proportional to path length of a solution. Path length means thickness of solution. Path length of solution when the monochromatic light passes through a solution. मोनोक्रोमॅटिक लाईट तुमची सोल्युशन मधून पास होती. when the monochromatic light passes through solution of constant concentration. म्हणजे तुमचं कॉन्सन्ट्रेशन, तुमचं जे सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते कसं आहे, कॉन्स्टंट आहे. आपण सुरुवातीला तुम्ही प्रॅक्टिकल केलेलं आठवत असेल तुम्हाला, तर सुरुवातीला आपण कॉपर सल्फेटचं सोल्युशन घेतलं होतं आणि कॉपर सल्फेटच्या सोल्युशन मध्ये वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनचे सोल्युशन बनवले होते. वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनचे सोल्युशन बनवल्यानंतर आपण हायर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन क्युवेट मध्ये घेतलेलं होतं. ओके, आणि ते हायर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन तुम्ही कलरोमीटर मध्ये प्लेस केलं होतं आणि त्याची वेव्हलेंथ तुम्ही डिफरंट ठेवली होती. म्हणजे वेगवेगळ्या फिल्टरला तुम्ही त्या कॉन्सन्ट्रेशन सोल्युशनचा ऍब्झॉर्बन्स मेजर करत होता. ओके, कॉन्स्टंट कॉन्सन्ट्रेशन म्हणजे तुमचं कॉन्सन्ट्रेशन कसं होतं, कॉन्स्टंट होतं. आणि कॉन्स्टंट कॉन्सन्ट्रेशनला तुम्ही वेगवेगळ्या डिफरंट वेव्हलेंथला तुम्ही त्याचा ऍब्झॉर्बन्स मेजर करत होता. डायग्राम मी तुमच्या समोर दाखवलेली, दीज आर द पॉलिक्रोमॅटिक रेडिएशन. दीज मी ड्रॉ करून दाखवले. पॉलिक्रोमॅटिक रेडिएशन तुमचं स्लिट ठेवलेली आहे, स्लिट इंटेन्सिटी I0 अँड मोनोक्रोमॅटिक लाईट. म्हणजे तुम्ही पॉलिक्रोमॅटिक रेडिएशन तुमचे मोनोक्रोमॅटिक मध्ये कन्वर्ट झालेले आहेत. ओके, पॉलिक्रोमॅटिक रेडिएशन मोनोक्रोमॅटिक मध्ये कन्वर्ट होतात तुमचे आणि त्याची जी इंटेन्सिटी ती I0 आहे. मग पुढे मी क्युवेट दाखवलेली, दीज आर द क्युवेट. क्युवेट मध्ये तुमचं सॅम्पल सोल्युशन प्रेझेंट आहे. दीज आर द कॉपर सल्फेट सोल्युशन फॉर एक्झाम्पल घ्या. ह्या सोल्युशन मध्ये तुम्ही ज्यावेळेस इंटेन्सिटी तुमची पास होती, दॅट इज इंटेन्सिटी IT. इंटेन्सिटी IT. दिस क्युवेट अँड सोल्युशन ऑफ सॅम्पल. दीज आर द सोल्युशन ऑफ सॅम्पल. अँड देन कॉन्सन्ट्रेशन C. त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते C. अँड देन X. X मीन्स पाथ लेंथ आपण दाखवलेली.
These are the x lengths, x. These are the path length. Path length means thickness of a solution. मग आपण स्टेटमेंट काय सांगतोय? The rate of decreasing intensity of radiation. The rate of decreasing intensity of radiation is directly proportional to path length. Path length ला ती कशी आहे? Directly proportional आहे. Of a solution when the monochromatic light passes through solution, जेव्हा तुमची monochromatic light pass होते solution मधून through solution of constant concentration. Concentration कसं आहे तुमचं? Constant आहे. ओके, स्टेटमेंट लक्षात येते तुमच्या? The rate of decreasing intensity of radiation is directly proportional to path length of solution when the monochromatic light passes through solution of constant concentration. Then mathematically the law can be written as, mathematically तुम्ही तो law कसा रिटर्न करणार? Minus di upon I0 is directly proportional to dx. This minus di upon I0 is directly proportional to dx. I0 means intensity of the incident radiation. Okay, I0 means काय आहे तुमचं? मायनस आपण काय यूज केलंय? आपण स्टेटमेंट मध्ये काय म्हणतोय? डिक्रीजिंग इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन. Decreasing intensity of radiation is directly proportional to path length. म्हणजे minus di upon I0 is directly proportional to dx. dx means path length of a solution. Minus di upon I0 is directly proportional to dx. I0 means intensity of the incident radiation and dx means small thickness of solution or path length of a solution. Okay, and di means small decreasing intensity of light. Decreasing intensity of light, that is called as the di. I0 means intensity of the incident radiation and dx means path length of a solution. Then di means I0 minus IT. I0 means intensity I0 आपण firstly denoted केलेले आहे monochromatic light and IT solution मधून पास झाल्यानंतरची intensity, that is di means decreasing intensity of light. Then what is next? Minus di upon I0 is equal to k1 into dx. k1 means proportionality constant. तुम्ही proportionality काढून घेतल्यानंतर तुमचं इक्वेशन काय येईल? Minus di upon I0 is equal to k1 into dx. k1 is proportionality constant. Then next, integrating within limits. तुम्ही ते इंटिग्रेशन मध्ये घ्या, within limits मध्ये. मग then integration minus di upon I0 is equal to integration k1 into dx. Minus integration of minus di upon I0 IT I0 within limits is equal to integration k1 into x. Limit x is equal to x and x is equal to 0. Then next term upper limit minus lower limit. तुम्ही इंटिग्रेशन 12th ला पाहिलेले म्हणून मी हे डायरेक्टली घेतले सॉल्व करून. मायनस ब्रॅकेट मध्ये ln I0 सॉरी IT minus ln I0. IT minus means upper limit minus lower limit. Minus bracket मध्ये ln IT minus ln I0 is equal to k1 into x. Okay. Then ln I0 upon IT. ln I0 upon IT is equal to k1 into x. Okay. ln I0 upon IT is equal to k1 into x. Then next, or IT is equal to I0 exponential form मध्ये इक्वेशन घेतोय आपण. IT is equal to I0 exponential minus k1 into x. Minus k1 into x. Okay.
मग देन नेक्स्ट स्टेटमेंट, आता तुम्ही हे एक्सपान्शनल फॉर्म मध्ये स्टेटमेंट काय सांगू शकता? लॅम्बर्ट्स लॉ कॅन बी स्टेटेड ॲज द इंटेन्सिटी ऑफ ट्रान्समिटेड लाईट. Intensity of transmitted light means IT. Lambert's law can be stated as the intensity of transmitted light means IT decreases exponentially as the thickness of absorbing medium increases for a fixed concentration. म्हणजे तुमचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे? फिक्स आहे. Lambert's law can be stated as the intensity of transmitted light decreases exponentially as the thickness of absorbing medium increases for fixed concentration. म्हणजे तुम्ही स्टेटमेंट फर्स्ट यूज करा किंवा सेकंड यूज करा, कोणतंही स्टेटमेंट तुम्ही दिलं तरी चालेल. फर्स्ट स्टेटमेंट दिलं तरी चालेल किंवा एक्सपान्शनल फॉर्म मध्ये दिलं तरी चालेल. तुम्हाला क्वेश्चन असा विचारला जाणार नाही की एक्सपान्शनल फॉर्मचं स्टेटमेंट द्या, फक्त स्टेट विचारलं जाईल. स्टेट लॅम्बर्ट्स लॉ अँड प्रूव्ह द लॉ असं क्वेश्चन विचारलं जाईल. मग स्टेटमेंट तुम्ही फर्स्ट द्या किंवा सेकंड द्या. मग फर्स्ट स्टेटमेंट सोपं आहे ऍज कम्पेअर टू एक्सपान्शनल इक्वेशन पेक्षा. फर्स्ट स्टेटमेंट काय आहे? द रेट ऑफ डिक्रीजिंग इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन is directly proportional to path length of a solution when the monochromatic light passes through solution of constant concentration. Okay, समजतंय? Yes, ma'am. आता आपण लॅम्बर्ट्स लॉ पाहिला, सेम त्या पद्धतीने बियर्स लॉ. आपला फक्त प्रॅक्टिकलचा फर्स्ट पार्ट झालेला आहे ऍट कॉन्स्टंट कॉन्सन्ट्रेशनचा. आपण सेकंड पार्ट करत होतो प्रॅक्टिकलचा. कोणता? आपण आता एक मॅक्झिमम वेव्हलेंथ ठेवत होतो आणि कॉन्सन्ट्रेशन चेंज करत होतो. ओके, म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनचे सोल्युशन घेऊन येत होता आणि एक फिल्टर कॉन्स्टंट ठेवत होता, म्हणजे तुम्ही वेव्हलेंथ कॉन्स्टंट ठेवत होता. मग नेक्स्ट काय तुमचा बियर्स लॉ. बियर्स लॉ मीन्स द रेट ऑफ डिक्रीजिंग इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन. The rate of decreasing intensity of radiation is directly proportional to concentration of solution. Okay, difference पहा काय? इकडे काय आहे? directly proportional to path length of a solution. लॅम्बर्ट्स लॉ मध्ये. सेम बियर्स लॉ मध्ये काय आहे? The rate of decreasing intensity of radiation is directly proportional to concentration of solution when the monochromatic light passes through a solution of constant path length. Path length means thickness. बियर्स लॉ मध्ये तुम्ही काय करताय? कॉन्सन्ट्रेशन चेंज करताय, पाथ लेंथ कॉन्स्टंट ठेवताय. ओके, तर सेम लॅम्बर्ट्स लॉ मध्ये काय करताय? कॉन्सन्ट्रेशन बदलताय तुम्ही. ओके, द रेट ऑफ व्हॉट इज स्टेटमेंट? द रेट ऑफ डिक्रीजिंग intensity of radiation is directly proportional to concentration of solution when the monochromatic light passes through solution of constant path length. आता इथे तुमची path length कशी आहे? कॉन्स्टंट आहे. मग देन व्हॉट इज मॅथमॅटिकली इक्वेशन? फर्स्ट इक्वेशन काय पाहिलं आपण? मायनस डी आय अपॉन आय झिरो इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू dx. That is Lambert's law. What is Beer's law? Minus di upon I0 is directly proportional to dc. dc means concentration of the solution. Okay, इकडे तुम्ही काय पाहत होता? dx is directly proportional to dx means path length of solution. इकडे काय पाहताय? dc means concentration of solution. Minus di upon I0 is directly proportional to dc. मग then integrating within limits.
आता टर्म तर तुम्हाला माहिती आहे, I0 मीन्स इंटेन्सिटी ऑफ द इन्सिडेंट रेडिएशन, DC means concentration of a solution, and Di means small decreasing intensity of heat. मग integrating within limit काय तुमची इंटिग्रेशन घ्या त्याचं, इंटिग्रेशन मायनस Di मॅडम म्यूट झाले. K2 into C. मग then ln I0 upon IT is equal to K2 into C. Okay? ln I0 upon IT मॅडम तुम्ही शेअर is केलेली equal स्क्रीन दिसा ना. दिसते का स्क्रीन? हो. आवाज येतोय का? येस. येस मॅम येतोय. पुन्हा सांगू का लॅम्बर्ट बियर्स लॉ? आवाज येत होता का मी सांगत होते तेव्हा? तेव्हा नव्हतं येत. नो मॅम, आता नव्हता येत आवाज. बरं ठीक आहे. इंटिग्रेटिंग पर्यंत स्टेटमेंट समजलंय का? द रेट ऑफ decreasing intensity of radiation is directly proportional to concentration of solution. When the monochromatic light passes through a solution of constant path length. इकडे तुम्ही कॉन्स्टंट पाथ लेंथ ठेवताय आणि लॅम्बर्ट्स लॉ मध्ये कॉन्स्टंट कॉन्सन्ट्रेशन. Then mathematically the law can be written as minus di upon I0 is directly proportional to DC. Then next term minus di upon I0 is equal to K2 into DC. K2 means proportionality
constant. मग then integration of minus di upon I0, integration of k2 into dc. मग solve this limit, then minus bracket ln upper limit minus lower limit ln it minus ln I0 is equal to k2 into c. Okay. मग then next term ln I0 upon it is equal to k2 into c. ln I0 upon it is equal to k2 into c. Then what is exponential form of statement? That is it is equal to I0 exponential minus k2 into c. फक्त डिफरन्स कुठे? तुम्ही इकडे लॅम्बर्ट्स लॉ मध्ये मायनस k1 इंटू एक्स घेत होता, इथे मायनस k2 इंटू सी घ्यायचे तुम्हाला. सी मीन्स कॉन्सन्ट्रेशन, एक्स मीन्स पाथ लेंथ ऑफ ए सोल्युशन. मग व्हॉट इज नेक्स्ट स्टेटमेंट? दॅट इज एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ स्टेटमेंट. Beer's law can be stated as the intensity of transmitted light, intensity of transmitted light decreases exponentially, intensity of transmitted light decreases exponentially with increase of concentration, with increase of concentration for a fixed path length of a solution, for a fixed path length of a solution. ओके, लक्षात येते? डिफरन्स कुठे? फक्त लॅम्बर्ट्स लॉ आणि बियर्स लॉ लक्षात ठेवा. लक्षात ठेवताना मॅथ स्टेटमेंट काय आहे? मायनस डी आय अपॉन I0 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू dx, दॅट इज लॅम्बर्ट्स लॉ. and minus di upon I0 is directly proportional to dc, that is Beer's law. Beer's law means Lambert's law. Lambert's law चं स्टेटमेंट काय आहे तुमचं? व्हॉट इज स्टेटमेंट? कोणी सांगताय? लॅम्बर्ट्स लॉ समजलाय का? लॅम्बर्ट्स लॉ मीन्स येस मॅम समजा. the rate of decreasing intensity of radiation is directly proportional to path length of a solution when the monochromatic light passes through solution of constant concentration. Same त्याच पद्धतीने बी the rate of decreasing intensity of radiation is directly proportional to concentration of a solution when the monochromatic light passes through solution of constant path length. Difference लक्षात घ्या, at constant concentration and at constant path length. Then next point, that is Lambert's-Beer's law. Combine Lambert-Beer's law. आता combine law पाहिजे तुम्हाला, दोन्ही लॉ एकत्र करायचे. Combine Lambert's and Beer's law. मग combine law काय आहे तुमचा? First, minus di upon I0 is directly proportional to dx. This minus di upon I0 is directly proportional to dx. This is Lambert's law. Minus di upon I0 is directly proportional to dc. This is Beer's law. Lambert's आणि Beer's law तुम्हाला हा कंबाईन करायचा आहे. मग देन इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, कंबाईन इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड केल्यानंतर तुम्ही काय घेताय? कॉन्स्टंट टर्म बाजूला घेताय. मायनस di upon I0 is directly proportional to dx into dc. This is combined Lambert's-Beer's law. Minus di upon I0 is directly proportional to dx into dc. Then integrating within limits. आता इंटिग्रेशन मध्ये तुम्ही टाकलं, त्याचं लिमिट्स अप्पर मायनस लोअर केल्यानंतर तुमची नेक्स्ट टर्म येते ln I0 upon it. ln I0 upon it is equal to k dash into x into c. K dash means proportionality constant. X into c. X means path length of solution and c means concentration of a solution. मग then ln get converted into log. ln ची टर्म तुम्ही log मध्ये कन्वर्ट करताय. Means log I0 upon it is equal to 2.303 k dash into x into c. ln ची टर्म लॉग मध्ये कन्वर्ट करताना तुम्ही 2.303 ने मल्टिप्लाय करताय.
log I0 upon IT is equal to 2.303 K dash into X into C. K dash means K is known as absorptivity constant or proportionality constant म्हणतो आपण. Absorptivity constant. The term log I0 upon IT. तुम्हाला क्वेश्चन कुठे विचारला जाईल? The term log I0 upon IT is defined as absorbance. म्हणजे तुमची ही जी टर्म आहे log I0 upon IT, these are the absorbance of a solution. Log I0 upon IT म्हणजे काय? absorbance. इथे तुम्हाला MCQ मध्ये क्वेश्चन विचारला जातो log I0 upon IT is equal to what? This is absorbance. Log I0 upon IT is defined as absorbance, means capital A, and the transmittance T is defined as IT upon I0. ट्रान्समिटन्स म्हणजे काय? अपोजिट आहे त्याच्या, IT upon I0. These are the transmittance. ट्रान्समिटन्स म्हणजे काय? 100 मायनस ऍब्झॉर्बन्स असतो तुमचं. मग ट्रान्समिटन्सची टर्म काय तुमची? IT upon I0. log I0 upon IT means absorbance and IT upon I0 means transmittance. MCQ मध्ये क्वेश्चन विचारले जातात टर्म्स, ऍब्झॉर्बन्स ची टर्म आणि ट्रान्समिटन्स ची टर्म. लॉग असेल तर ऍब्झॉर्बन्स आणि लॉग नसेल, उलट असेल त्याच्या अपोजिट, IT upon I0 is equal to transmittance. मग देन log A is equal to, A means absorbance of a solution. A is equal to log I0 upon IT is equal to K1 into X into C. This is Lambert-Beer's law. आता log I0 upon IT म्हणजेच मग ऍब्झॉर्बन्स म्हणजे तुमचा लॅम्बर्ट्स-बियर्स लॉ काय आहे? ऍब्झॉर्बन्स इज इक्वल टू K डॅश इंटू X इंटू C, किंवा तुम्ही K ने डिनोटेड केलं तरी चालेल. K डॉट X इंटू C, K इंटू X इंटू C. ऍब्झॉर्बन्स इज इक्वल टू K इंटू X इंटू C. दिस इज लॅम्बर्ट्स-बियर्स लॉ. K absorbance is equal to K into X into C. These are the combined Lambert's-Beer's law. Now what is statement? तुम्हाला स्टेटमेंट काय सांगता येईल त्याचं? Lambert's-Beer's law can be stated as absorption of a light. Lambert's-Beer's law can be stated as absorption of a light by solution is directly proportional to the concentration of solution and the path length of a solution. म्हणजे दोन्हींवरती पण ते डिपेंड आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन अँड पाथ लेंथ ऑफ ए सोल्युशन. Lambert's-Beer's law can be stated as the intensity of transmitted light IT Lambert's-Beer's law can be stated as absorption of a light by solution is directly proportional to the concentration of solution and the path length. म्हणजे आपण स्टेटमेंट काय लिहितोय? Absorbance is equal to K into X into C. A means absorbance. A is equal to K into X into C. A means absorbance. म्हणजे स्टेटमेंट काय सांगतोय आपण? Absorbance of a light by solution is directly proportional to the concentration of solution and the path length of a solution. Okay, समजतंय? Yes, ma'am. फर्स्टली आपण लॅम्बर्ट्स लॉ पाहिला, सेकंड बियर्स लॉ पाहिला आणि थर्ड लॅम्बर्ट्स-बियर्स लॉ एकत्र पाहिला. तिन्हींचे स्टेटमेंट आणि प्रूव्ह केले आपण ते लॉ. लॅम्बर्ट्स लॉ पण प्रूव्ह केला, बियर्स लॉ प्रूव्ह केला, त्याचं एक्सपोनेन्शियल फॉर्मचं स्टेटमेंट पाहिलं आणि नेक्स्ट लॅम्बर्ट्स-बियर्स लॉचं स्टेटमेंट पाहिलं. ऍब्झॉर्बन्स लक्षात ठेवताना ऍब्झॉर्बन्स आणि ट्रान्समिटन्सची टर्म लक्षात ठेवा. लॅम्बर्ट्स-बियर्स लॉचं स्टेटमेंट लक्षात ठेवा. लॅम्बर्ट्स लॉचं स्टेटमेंट, बियर्स लॉचं स्टेटमेंट,
आणि लॅम्बर्ट्स बियर्स लॉचं स्टेटमेंट. ओके, ठीक आहे. देन नेक्स्ट ma'am. पार्ट आपल्याला पाहायचं आहे, इन्स्ट्रुमेंटेशन ऑफ युव्ही विजिबल स्पेक्ट्रोफोटोमेट्री. म्हणजे स्पेक्ट्रोस्कोप, तुमचं जे युव्ही विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी आहे त्याचं इन्स्ट्रुमेंटेशन पाहायचंय आपल्याला. म्हणजे तुम्ही जे कलोरोमीटर पाहिलं होतं त्याच्यामध्ये एक्झॅक्टली मेकॅनिझम काय आहे तुमचं, कोणते पार्ट त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. तुम्ही जो लॅब मध्ये कलोरोमेट्री पाहिलेला आहे त्याच्यामध्ये तुमचं सॅम्पल सोल्युशन होतं, फिल्टर होते, वेवलेंथ, तुमचं पॉलिक्रोमॅटिक रेडिएशन होतं. पॉलिक्रोमॅटिक रेडिएशन म्हणजे एखादा लाईटचा सोर्स होता त्याच्यामध्ये. अँड देन पॉलिक्रोमॅटिक लाईट गेट कन्व्हर्टेड इंटू मोनोक्रोमॅटिक लाईट. मोनोक्रोमॅटर यूज केला जातो त्याच्यासाठी. पॉलिक्रोमॅटिक रेडिएशन गेट कन्व्हर्टेड इंटू मोनोक्रोमॅटिक लाईट साठी. प्रिझम वगैरे तुमचा एखादा मोनोक्रोमॅटर यूज केला जातो त्याच्यामध्ये. प्रिझम असेल किंवा स्लिट असेल तुमचं जे आहे ग्रेटिंग प्रिझम वगैरे. तर आपण हे इन्स्ट्रुमेंटेशन साठी आपल्याला भरपूर वेळ लागेल. आपल्याकडे फक्त 3 मिनिट येतात. तर आपण इथे थांबू. इन्स्ट्रुमेंटेशन आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. ओके, हॅलो. Okay, ma'am. Okay. Yes, ma'am. ठीक आहे, तुम्हाला मॅडमनी ग्रुपवरती मेसेज पाठवलेला आहे. एक्झाम आहे आपली, MCQ टाइप एक्झाम आहे तुमची, ऑनलाईन एक्झाम. कधी होणार आहे? कधी होईल त्याचं टाइम टेबल टाकू आम्ही. 2-3 दिवसामध्ये होईल ऑनलाईन एक्झाम. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला जी PDF पाठवलेली युनिट नंबर 3 आणि युनिट नंबर 4 ची गुगल क्लासरूम वरती, तर त्याच्यातले MCQ 2 मार्क्स साठी प्रॉब्लेम व्यवस्थित करायचे आणि 1 मार्क्स साठी तुमचे जे क्वेश्चन त्याच्यामध्ये आहेत त्याच मधले क्वेश्चन तुम्हाला येतील आणि तशाच टाईपचे क्वेश्चन तुम्हाला आता ऑनलाईन एक्झाम मध्ये पण असतील त्याच्यामध्ये. ओके, असाइनमेंट मी थेरॉटिकली दिलेले आहेत तुम्हाला युनिट नंबर 3, 4 आणि 5 ची. Yes, MCQ व्यवस्थित पहा. प्रॉब्लेम पहा युनिट नंबर 4 चे 2 मार्क्स साठी विचारले जातील. आणि मॅच द पेअर तुमचे 3 युनिट मध्ये त्याच्यामध्ये मॅचेस विचारले जातील 2 मार्क्स साठी. आणि 1-1 मार्क्सचे आपले ऍप्लिकेशन ओरिएंटेड क्वेश्चन असतील युनिट 3 ला. तुम्ही जे ऍप्लिकेशन पाहिलेत पॉलिकार्बोनेट वगैरे त्याच्या ऍप्लिकेशन ओरिएंटेड क्वेश्चन असतील तुमचे त्याच्यामध्ये. ओके, Yes, ma'am. ठीक आहे, थांबवायचं. ओके, थँक्यू. Thank you, ma'am.